थांबला. हॅलो कर सरांना. हाय. Hello, good morning. What is your name? हॅलो, नाव काय बाळा तुझं? मराठीचं मॅडम त्याला. हो हो येतं. नाव काय तुझं? नाही. नाही. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणखी जॉईन होतील एक 5-2 मिनिटं, आपण वाट बघूया. ठीक आहे. एक मिनिट. कितवीला आहे अनाय तू? सांग कोणत्या ग्रेड मध्ये आहे तू सांग. फर्स्ट. फर्स्टला आहे तू? अरे वा. ड्रॉइंग आवडते काढायला तुला? ड्रॉइंग काढायला आवडते का? हो. अरे वा, काढतो नेहमी. केव्हा केव्हा. अच्छा अच्छा, व्हेरी गुड. मॅडम, हा अनयच्या तिथे स्टुडंटचं नाव रिनेम करा फक्त. म्हणजे मला ते बोलायला सोपं जाईल प्रत्येकाला. अच्छा. हा, तुम्ही तिथं आर पाटील दिसतंय ना, तिथं अनयचं नाव आहे. हा. करतो मी रिनेम करतो. येस येस. त्यांना बोलायला त्याला आयडेंटिफाय करायला. मी कॅप्शन नोट्स कॅप्शन 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 थांबायचं मी करतो जरा साईडला. एक मिनिट. फोनवर आहे. दूध फिनिश केलाय तू तू दूध इथे का घेऊन आला परत? सागर तुझं नाव आहे? हॅलो, शिवाय. शिवाय नाव आहे तुझं? ओके. मराठी येते ना तुला? ओके, व्हेरी गुड. आणि लास्टला सारा म्हणून कोण जॉईन झाले? सारा. सॉरी, ते माझं नाव आहे, अंजली आहे त्याचं नाव. आय विल जॉईन. लेट मी सी हाऊ कॅन आय स्टार्ट द व्हिडिओ. ओके. थँक्यू. तिथे ऑप्शन असतो बघा खाली व्हिडिओचा. हो, मी ते अलाउ केलं नाही माझ्या फोनवर. मी ते ह्याच्यावरनं करत होती, रिजॉईन करा. लॅपटॉपवर. डिस्कनेक्ट करून रिजॉईन करा. आणि लॅपटॉपवरनं होत नाहीये मला ते. कॉपी पेस्ट होत नाही का? लिंक साइन इन करायला विचारते आणि तुमच्याकडे माझी ईमेल आयडी नाहीये. नाही नाही नाही, त्याची काही आवश्यकता नाही. साइन आउट ना तुम्ही ऍज अ गेस्ट म्हणून केलं तरी चालेल. नाही नाही, मी लॅपटॉप वरती करते. कॉपी पेस्ट केली. मे बी ते कॉपी पेस्ट केल्यामुळे जॉईन करता येत नाही माझ्या लॅपटॉपवर. हे नाही, माझ्या फोनवरती आहे. तसं नाही काही प्रॉब्लेम. किंवा मग तुम्ही तुमच्या त्या मेसेज मध्ये बघा, हे दिलेलं आहे शेवट, मीटिंग आयडी आणि पासपोर्ट दिलेला आहे. हो, मी टाकलेला तो पण माहिती नाही. मी आल ट्राय वन सेकंड. आणि थँक्यू. त्यावेळेस रिनेम करू शकाल तिकडे. हो हो हो, मी ट्राय केले पण आणखी एक वेळेस करते. ओके. हॅलो अंजासी. अंजासी, कशी आहेस? हॅलो, हॅलो. कशी आहेस तू? चांगले आहात तुम्ही? कसे आहे? मी एकदम मजेत, मस्त. सोहम कुठे आहे? तो नाही आला. तो झोपलाय. झोपला. अच्छा, आज तर सॅटरडे ना, स्कूल नाही करा? आज सुट्टी आहे मग. आज सुट्टी आहे. सुट्टी काय, मजा करते. तुला तर उठावं लागलं सकाळी लवकर आहे ना. ओके ओके, एक 5 मिनिटात सुरू करूयात सर आपण. आणखी एक दोघं जण जॉईन होतो. हो सर. प्रवेश, नमस्कार. नमस्कार सर. इथे म्यूट असते. एक नंबर. ओके तर
ओके केलं जॉईन. ओके आणि विद्यार्थ्याचं नाव टाका तिकडे, स्टुडंटचं नाव टाका. हम्म. ओके. अनम्यूट करून सांगाल का सगळे नाव तुमचे? एक अंजासी माहिती आहे. शिवाय तुझं इंट्रोडक्शन दे मला एकदा. शिवाय कॅन यू अनम्यूट युअर सेल्फ? माझे नाव शिवाय सागर बेरड आहे. मी 6 वर्ष. ओके. सरनेम काय तुझं? शिवाय व्हॉट इज युअर सरनेम? युअर सरनेम? बेरड. बेरड. ओके ओके, व्हेरी गुड. अँड अंजासी, मला तर तुझं सगळं माहिती आहे आडनाव वगैरे नाही का? आता शेवट काय, आता कोण आता झालंय? अंजाने नाव आहे तुझं? अंजय. Hi, my name is Anjane Sonwin. अंजने I'm- नाही. अच्छा, ओके ओके. I'm 10 years old. अरे वा, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. लास्टला कोण? निलिशा. व्हॉट युअर नेम? अनम्यूट युअर सेल्फ. हॅलो, लास्ट स्टुडंट कोण आहे? निलिशा आहे का? काय नाव आहे? निलिका आहे, निलिका. Nilika and Nilika. Sunny. ओके, निलिका तोडमल, बरोबर. सरनेम काय तुझं? Sunil and Nilika. इंगुळकर. तिकडचं इंगुळकर आहे आमचं, त्याच्यामुळे त्यांचं आडनाव तिकडचं ओके. तोडमलीकडचं. अच्छा अच्छा, मला नव्हतं. म्हणजे आता ही तुम्ही दोघं भाऊ आहे ना? बहीण भाऊ ना? हा, निलिका आणि दुसरं कोण? सनील. सनी. ओके ओके गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रंगलहरी आर्ट अकॅडमी. आहे ना? आज तुमचा पहिला क्लास आहे. ड्रॉइंग सगळ्यांना आवडतं ना? रिप्लाय करा. हा. सगळ्यांनी रिप्लाय करा. मस्त आहे का नाही? तुम्ही नेहमी काढता ड्रॉइंग? अच्छा, हो. ओके ओके. मग आता Yes. तुम्ही यापूर्वी इकडे क्लास वगैरे केलाय का? ड्रॉइंगचा क्लास करायचे का तुम्ही? नाही. नाही करायचे ना? ठीक आहे ठीक आहे. म्हणजे समजा, असं समजा की तुम्ही आतापर्यंत ड्रॉइंग काढत होते, पण आता आपल्याला एकदम सिस्टमॅटिक, जसं आपण शास्त्र सुद्धा म्हणतो तसं आपल्याला ड्रॉइंग शिकायचं आहे ना? शिकायचं ना मस्तपैकी, मस्त गमती जमती करत शिकायचा, आनंद घ्यायचा आहे ना? हो. एन्जॉय करायचा आहे हो. ड्रॉइंगच्या क्लासला. ओके, तर मग आपण स्टार्ट करूयात. मी माझा कॅमेरा स्प्लिट करतो म्हणजे आपण, ओके. माझा ड्रॉइंग पेपर दिसतोय सर्वांना? हो. थोडं झूम आउट करून परत झूम करतो त्याला मी. ओके, तर सर्वांनी आपला पेपर कसा ठेवायचा आहे? हॉरिझॉन्टल ठेवा. ओके. एव्हरीवन, डू यू हॅव ड्रॉइंग बुक और ड्रॉइंग पेपर? व्हॉट डू यू हॅव? Drawing paper. सगळ्यांकडे ड्रॉइंग पेपर आहे A4 साईजचा? Drawing paper. ओके ओके Drawing paper. ओके. तर सगळ्यांनी आडवा धरा. म्हणजे आता आपल्याला सुरुवात काय करायची माहिती का? फेस शिकायचा. फेस म्हणजे लहान मुलांचा जो फेस असतो तो एकदम सिंपल पद्धतीने कसा शिकायचा माहिती आहे ना? पहिल्यांदा काय करायचं? ओव्हल. तुम्हाला माहिती आहे ना फेसचा शेप कुठल्या आकारात असतो? Oval. ओवल, करेक्ट. तो ये क्या करने का, देखो यहाँ पर एक ऐसे ओवल पेन्सिल के साथ निकालना है. ओके, सगळ्यांनी काय करायचं? पेन्सिलने चित्र काढायचं आधी. मी ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस तुम्ही आउटलाईन फक्त ब्लॅक स्केच पेननी करायची. सुरुवातीला काय करायचं आहे? जोपर्यंत मी सांगत नाही आउटलाईन करा तोपर्यंत सर्वांनी पेन्सिलनेच काम करायचं. ओके, पण तुम्हाला व्यवस्थित दिसावं, क्लिअर दिसावं म्हणून मी काय करणार आहे? मार्करने काम करणार आहे. ओके,
ओके, मला दाखवा सगळ्यांनी, ज्याने ज्याने केलं त्यांनी. मला असं पेपर समोर धरायचा मस्तपैकी, कॅमेरा समोर. अंजाने, व्हेरी गुड. येस, अनाय, शो मी. व्हेरी गुड. Thank you. शिवाय, सुपर. What about you, Nilika and Anjasi? Very good. Nilika, Sunny. ओके, सगळ्यांचं झालं की मला सांगा, मग आपण नेक्स्ट करू. आता एक आयडिया सांगतो तुम्हाला मी. इकडे आपलं काही झालं की काय सांगायचं? डन डना डन डन. कसं सांगायचंय? डन डना डन डन. माहिती आहे का तुम्हाला? म्हणून दाखवा बरं, ज्यांचं झालं त्यांनी. काय म्हणायचं? अरे अनम्यूट करून सांगा ना. काय लाजताय मुलांना? काय म्हणायचंय? डन डना डन डन. Dun 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 dun. येस, व्हेरी गुड. शबाश. Dun 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 dun. Very nice. Super. Okay. Sunny, what about your oval? Have you done or not? अरे let him show ना. Okay. Very good. Very good, Sunny. हा ठीक. पूर्ण पेपर घे. ओके, अंजासी. गुड, वेरी गुड. चलो नेक्स्ट. अब देखो, आपको पेंसिल यूज करनी है. मैं मार्कर यूज करूंगा, आपको पेंसिल यूज करनी है. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हम क्या बनाएंगे? ड्रॉ 2 circles. For what? Can you guess? The eyes. The eyes. Yes, perfect. And the eyebrows. There is a curved lines like this. And one more circle at this point. Okay. Yes. Anjane, very good. I didn't do mine. Hi, very good. I can see. Hi, very good. Yes, Anay, perfect. Good. Sunny, थोड़ा जवळ धर, Sunny. Okay, good. Okay, I am feeling black here.
पेन्सिलनी फिल कर. येस यू कॅन फिल विथ पेन्सिल ऑल्सो. जेव्हा तुमचं कम्प्लीट होईल, ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस तुम्ही स्केच पेन वापरा. ओके. अंजने व्हेरी गुड. अनय शबास. निलिका, अरे 1 मिनिट. हा निलिका, यू आर गुड बट शो मी अगेन. सनी, अरे ते खूप मोठे झाले रे बाळा डोळे. थोडे छोटे करता आले ते बघ इरेज करून. येस अनय शिवाय कॅन यू शो मी अगेन. गुड शिवाय, गुड अंजासी, गुड. ओके. तुम्हाला मी काय सांगितलं रे, विसरले का लगेच? कंप्लीट झालं काय सांगितलं? येस व्हेरी गुड शाबास. विसरायचं नाही. अब नोट्स कैसे निकालें? देखो आपको एबीसीडी किसको किसको आती है? सगळ्यांना येते. अरे बापरे, इतके हुशार सगळ्यांना एबीसीडी येते. हात वर कर. किती हुशार आहे. अमेरिकेत राहून एबीसीडी येते तुम्हाला. वा वा. ओके. तर आता सी माहिती आहे तुम्हाला? सी कसा असतो माहिती ना? असा सी काढायचा एक. आणि एक रेषा द्या अशी. गुड अनंजय. अंजने व्हेरी गुड. तसे उरले तर लाव. निलिका व्हेरी गुड. अंजासी शबास. अनय परफेक्ट. ओके. ओके सनी व्हेरी गुड. Next step, make a curved line like this. Perfect, Anjane, Anay, superb. Nilika, good. Okay, I am not going to check anymore. Why? Because you don't say done dana done done. Okay? Done dana done done म्हणल्यानंतर मी चेक करणार, त्याशिवाय नाही करणार. आणि काय करायचं आहे? हे खाली Dun जाऊ. dun 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 Okay. dun 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 dun. Very good, very good. Shivaya, very good. घे ना हाताने वाकवणार. Okay, see next step. हे आहे ना, काय नको रे. One more curve line. पण ही जास्त कर्व आहे. ही जी कर्व लाईन ही जरा जास्त कर्व काढली आपण. हा, थांब थांब, काय नको. हो, त्यांनी कसं केलंय बघ. हा, थांब. हा, बरोबर. हा, अजून बघ कसं केलं. खालून अजून नाही कसं. अरे वा, गोल 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 गरी. खालची कर्व लाईन थोडीशी मोठी काढायची. ओके. हा अनय हा तुझा जो ओव्हल आहे ना बाहेरचा, तो थोडा आणखी मोठा काढ. बाकी तुझे काय झाले, हे चेहऱ्याचे जे तोंड आहे ना थोडं मोठं झालं, ते बाहेरच्या Dun आउटलाईन. dun 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 dun. अंजनय Dun 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 शिवाय व्हेरी गुड. निलिका dun dun शबास. dun. अंजनय व्हेरी गुड. अंजासी शबास. परफेक्ट. ओके. अभी यहाँ पर मैं टीथ दिखा रहा हूँ. देखो टीथ कैसे होते हैं. एक हा, और कर्व है. दोनों के पर कर्व नहीं. Dun 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 dun. अरे फक्त डन चित्र दाखवायचंय मला लगेच. ओके. अनय व्हेरी गुड. शिवाय व्हेरी गुड. अंजनय व्हेरी गुड. निलिका Dun 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 dun. superb. निलिका सुपर्ब. अंजासी व्हेरी गुड. सनी यू आर ऑल्सो गुड. ओके.
ओके, यहाँ पर टंग निकालेंगे। देखो टंग दिखाने के लिए मैंने क्या किया, देखो यहाँ पर एक कर्व लाइन छोटी सी और ये, बाकी इसको हम फिल कर देंगे ब्लैक कलर से। Dun 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 dun. Dun 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 dun. Dun 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 dun. Dun 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 वेरी गुड शिवाय। अंजासी वेरी गुड। अंजने वेरी गुड। dun 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 dun. ओके Dun 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 dun. गुड। नीलिका वेरी गुड। अंजने वेरी गुड। नीलिका सनी सनी वेरी गुड। ओके सी, हे काय काढलं मी सांगा बरं। Ears. ओके Ears. Feet, ears. Look up on. Oh. किती हुशार मुलं आहे तुम्ही, तुम्हाला कसं काय माहिती याला कान म्हणतात? I learned that in school. अच्छा, मला तुम्हाला माहिती आहेत का कान? already. तुम्हाला आहेत का कान आहेत तुम्हाला? स्कूलमध्ये शिकलो. अच्छा, स्कूलमध्ये शिकले गेला कान म्हणतात तुम्हाला? आहे काना तुम्हाला कान नाही का? आहे का? कोणाला नाही कान? Yes, we do. Yes, we do. शाबास अंजने। Dun 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 dun. Dun 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 dun. वा वा Dun 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 dun. निलिका तुझं छान झालंय Dun 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 dun. आणि तुझं पण छान झालंय। शिवाय व्हेरी गुड। अनय तुझा एक कान छोटा एक कान मोठा झाला का बघ बरं। असं असतं का कधी एक कान छोटा एक मोठा? नसतं ना? Dun 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 dun. ओके अंजासी व्हेरी गुड गर्ल। ओके डार्क केलंयस ना, हे थोडं अजून मोठं डार्क केलं तरी चालेल. ही चीन बघा कशी काढतोय मी। दाखवू का मी? एक मिनिट. हा Dun. ठीक आहे ना. गुड शिवाय व्हेरी गुड। हे आतमध्ये इथं इथं ठेवायला पाहिजे. तुझं जे आहे ते आहे बरोबर आहे, खालचं काढून टाक. खालची जी लाईन आहे ना ही तू इरेज करून टाक, याची काही गरज नाही. आधी होतं ते बरोबर होतं एकदम. Dun 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 dun. Dun 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 dun. अंजनय व्हेरी गुड। निलिका व्हेरी गुड। अनय शाबास। Dun 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 dun. अरे वा सनी तुझं पण छान झालं। ऑलरेडी टच सनी तर त्या निलिकापेक्षा भारी काढतोय, काय कळत नाही, फटाफट फटाफट करतो। व्हेरी Dun dun dun. अंजनय व्हेरी गुड। Dun 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 dun. यस अंजासी वेरी गुड। अब देखो ये क्या है, ये टकलू दिख रहा है ना? क्या दिख रहा है, टकलू दिख रहा है क्या? अजून मोठं काढावं. असं मोठं करू शकतो. अरे बोला ना, टकलू दिसतोय ना? Yeah. He needs hair. He needs hair. काढायचे आपण त्याला विग घालायचं का विग? हा He needs hair. Sure.
मग आतली लाईन इरेज कर मग. ओके मेक कर्व लाईन लाईक दिस. एक मिनिट बघ त्यांनी केली कारण तिथूनच करायचे सी केयरफुली, ये जो हमने ओवल बनाया उससे भी ऊपर गया है ना. ओवल तक बनाते तो वो टकलू हो जाता ना. ओके आहे बरोबर आहे. दॅट्स ओके आहे. ओके आहे. अंजने व्हेरी गुड. Dun 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 dun. शिवाय थोडा खाली तर कागद. Dun dun dun. ओके अंजासी व्हेरी गुड. शिवाय परत दाखव. अनय गुड. अनय हे जे आहे शिवाय पेपर खाली धर ना थोडा. Dun 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 dun. ओके शिवाय व्हेरी गुड. निलिका अँड सनी शाबास. ओके नेक्स्ट स्टेप बघा. ते ओव्हन शेपच्या अराउंडच व्हायला पाहिजे आपलं. त्यांनी मग असं केलेलं आहे. बरोबर आहे. खाली टेकवायचं त्याला. तुझं जे ओळचं शेप आहे ना त्याच्या तिथपर्यंत थोडस खाली आणायचं. गुड. शिवाय Dun 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 dun. हा अंजासी छान झालंय. अनय हे खूप बाहेर गेलं तुझं, वरती गेलं थोडस. याला शॉर्ट कर. हे बघ हे कान आहे ना, कान त्याच्या पण आतमध्येच करते. खूप वरती गेलं तुझं शेप आहे ना, थोडा शॉर्ट कर. शॉर्ट खूप लॉंग झाला तो है ना. इरेज करून परत कर. Dun 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 dun. अंजने व्हेरी गुड. निलिका थोडं जवळ धर कागद. खाली खाली खाली. हा गुड. निलिका व्हेरी गुड. Dun 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 dun. हा सनीचं पण भारी झालंय. हा अनय ठीक आहे. चल काय हरकत नाही. थोडस वरतीच आहे पण ठीक आहे. ओके डन. आप Done, क्या done, करेंगे? done, देखो ये और एक बार निकालना है, लेकिन छोटा निकालना है. ये जो शेप है ये बहुत छोटा है, इससे छोटा है. Dun 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 dun. यस अंजने व्हेरी गुड. निलिका छान झालंय. शिवाय परफेक्ट. Dun 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 dun. यस सनी सुपर. Dun 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 dun. व्हेरी गुड अनय. अंजासी गुड. अंजने व्हेरी गुड. ओके सी नेक्स्ट कर्व लाइन लाइक दिस. यस शिवाय व्हेरी गुड. Dun 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 dun. व्हेरी गुड अंजने. अरे ये अंजने यहाँ तक है, यहाँ तक नहीं है. Dun 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 dun. लास्ट तक नहीं जाना है. ओके वेरी गुड. अनय वेरी गुड. Dun 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 dun. सनी वेरी गुड. हा अंजासी परफेक्ट. शिवाय तू दाखवलं का? शिवाय तू दाखवलं. अंजने व्हेरी गुड. ओके गुड शिवाय. अब देखो ये कर्व लाइन इंग्लिश का एस होता है ना, इंग्लिश में एस. देखो ऐसा यस निकाला है मैंने, हल्का सा यस. देखो दिख रहा है. यस को कनेक्ट करना यहाँ. Dun 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 dun. गुड.
Dun 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 dun. Dun 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 dun. वेरी गुड एवरीवन, वेरी गुड। सी नेक्स्ट स्टेप। देखो यहाँ पर एक हॉरिजॉन्टल और एक वर्टिकल, ऐसी दो लाइन मैंने कनेक्ट कर दी। Dun 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 dun. Dun 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 dun. यस अंजासी, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया अंजासी। अनय, सुपर। अंजने, वेरी गुड। सनी, शाबाश। शिवाय सरळ बस, शिवाय झोपू नको कागदावर। ओके, वेरी गुड। अब देखो यहाँ पर उसका शर्ट, टी शर्ट दिखाना है मुझे। T-shirt. Finally. Looks like a bib. गुड अंजने, वेरी गुड। यू आर सो फास्ट, हाँ। अनय, वेरी गुड, Thank you. वेलकम। शिवाय, सुपर। अरे सनी तो बहुत फास्ट है, हाँ। सनी की चेन्नई एक्सप्रेस बहुत जल्दी भागती है ना। Dun 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 dun. ओके निलिका, वेरी गुड। Dun 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 dun. गुड अंजासी। ओके, नाउ लास्ट स्टेप, 1 and 2, दो कर्व लाइन। Cool. तो ये हो गया मेरा बॉय कंप्लीट। Dun 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 dun. यो, अरे वाह, सनी शाबाश, शिवाय शाबाश। ओके, शिवाय, सनी, अंजने, वेरी गुड। आप आउटलाइन करने को स्टार्ट करो ब्लैक स्केच पेन से। अनय, वेरी गुड, डू Dun आउटलाइन dun विथ ब्लैक dun स्केच पेन। अंजासी, व्हेरी गुड। निलिका, dun. व्हेरी Dun गुड। dun. ओके, आता सगळ्यांनी काय करा, ब्लॅक स्केच पेन आउट करून, आउटलाइन करून पटपट मला दाखवा। ओके, Why not? हा आतली जी कर्व आहे ते इनसाइड. ओके, कलर आहेत सगळ्यांकडे? आउटसाइडची कलर कोणते? ब्रश पेन आहेत की ऑइल पेस्टल्स? आउटसाइडची करायची नाही, इनसाइडची आउटलाईन. हा इनसाइडची जी आहे ना ती दिली. आउटलाईन करून आता तुम्ही मला इंटरमिडिएट मध्ये टाकलेलं. हम्म, इंटरमिडिएट म्हणून मला थोडंसं dun 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 dun.
तुम्ही ब्लॅक आउटलाईन केल्यावर मग तुम्ही कलर करू शकतात का? यस यस, बट फर्स्ट शो मी फर्स्ट, ओके। और मेरे साथ कलर करना है आपको। गुड अंजा से, शाबाश, वेरी फास्ट। अरे टी ब्रेकफास्ट झाला का रे तुमचा सगळ्यांचा? झाला का? माझं आणि सनीलचं अजून झालं नाही. अच्छा, आणखी बाकी? अंजासी, तू घेतला का टी? शिवाय नाही. नाही, नाही. अजून टी ब्रेकफास्ट काहीच नाही का कोणाचा? अरे खूप सकाळी क्लास झालाय ना. अनय व्हेरी गुड. क्लास नंतर. ओके शिवाय, व्हेरी गुड. शिवाय घाई करू नको, रंगकाम आता सुरू करू नको. शिवाय जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत करू नका कोणी. ओके अनय, व्हेरी गुड. सगळ्यांची झाली का आउटलाईन? मला काय सांगायचं तुम्ही झाल्यावर? नाही, माझी अजून झाली नाही, सनीलचं पण नाही. ओके कर पटकन. आम्हाला ओन्ली एकच ब्लॅक स्केच पेन होता. ओके ओके. आता नेक्स्ट सेशनला दोघांना आणा. आता कलर कोणकोणते तुमच्याकडे? ऑइल पेस्टल आहेत की ब्रश पेन आहेत? कोणाकडे कुठले सांगा मला. अनय तुझ्याकडे कुठले कलर आहेत? माझ्याकडं क्रेयॉन्स आहेत आणि मार्कर्स आहेत. पेंट ब्रश पण. ओके शिवाय तुझ्याकडे काय? अनय तुझ्याकडे काय? मला नंबर मार्कर्स आहेत. कलर पेन्सिल्स आणि क्रेयॉन्स आहेत. ओके ओके. माझ्याकडे कलर पेन्सिल्स, क्रेयॉन्स आणि मार्कर आणि पेंट आणि मार्कर्स आहेत. ऐका ऐका ऐका, मार्कर विल नॉट डू. ओके, मार्कर नाही चालणार आपल्याला. आपल्याला एकतर ऑइल पेस्टल चालतील, क्रेयॉन चालतील किंवा मग ब्रश पेन चालतील. ओके, पुन्हा एकदा ऐकून घ्या सगळे, किंवा मी उद्या परत ग्रुपला टाकतो. मी ब्रश पेन माहिती आहेत ना? ब्रश पेन नाही, ब्रश म्हणजे पेंट ब्रश. हा येस, पेन ब्रश लाईक दिस. जे आमच्याकडे ते आहे. ओके, तर हे चालतील. ऑइल पेस्टल चालतील, क्रेयॉन चालतील. ओके, फक्त मार्कर नका वापरू. हे डोमचे पण असे पण ब्रश असतात ना, बघते. ओके, नाही. देखो अभी जिसकी जिसकी आउटलाइन हो, अंजय ने वेरी गुड, आनंद. अब देखो, बिफोर कलरिंग यू हैव टू इरेज ऑल पेन्सिल वर्क, है ना? पेन्सिल वर्क काय करायचं आधी? इरेजर घ्या आणि इरेज करा. कलर करण्यापूर्वी आधी पेन्सिलचं काम इरेज करा. ते जर इरेज केलं नाही तर काय होईल माहितीये का? आपलं चित्र खराब दिसेल ना. ओके नाही? ओके, तो तुमच्याकडे असा पीच टोन आहे का? पीच टोन, स्किन टोन माहिती आहे ना तुम्हाला? ओके, शो मी. ऑइल पेस्टल, क्रेयॉन किंवा ब्रश पेन कुठला पण. यस, पीच टोन. तर तो द्यायचा आहे. ओके ओके, डोळ्यातला भाग सोडून देतोय मी. डोळ्यांचा फेसला राईट. असं द्या काय नेक्स्ट टाइम नाही करायचं. कोण outline केलं नाही, काही काढणार नाही. तो कलर दिसेल कुठली?
ओके, हे बघा कुठे कुठे दिलाय मी. डोळे आणि ते माउथ आहे ना ते सोडून द्यायचं हा. बाकी सगळीकडे तुम्हाला स्किन टोन किंवा पीच टोन द्यायचा आहे. आणि शांततेने द्या, एकदम सावकाश द्या. ह्या आउटलाईनच्या बाहेर आपला कलर जायला नकोय. ओके, ऍक्च्युली तुम्हाला स्क्रीनवर हा येलो दिसतोय ना, बरोबर ना? हा. जादू आहे बघा, जादू. मी ऍक्च्युली पीच टोन देतोय, माझ्याकडे पीच टोन दिसतोय, पण तो तिकडे भारतातून अमेरिकेत येऊपर्यंत तो पिवळा झालाय ना. बरोबर का? असं होतं का? असं होत असतं का? आय डोंट नो, कधी कधी. अरे असं काहीच होत नसतं, मी गंमत करतोय. इकडे लाईट थोडा वेगळा दिसतोय माझ्याकडे ना, त्यामुळे तो येलो जास्त ब्राईट आहे ना, तर स्किन टोन येलो दिसतोय तुम्हाला. Oh. स्किन टोनच आहे ऍक्च्युली. अरे वा शिवाय, सुपर. थोडस इकडे बघ, इकडच्या बाजूला थोडस व्हाईट राहिलंय बघ कानाच्या खाली. परफेक्ट कर. व्हाईट नको सुटायला कुठे, आणि आउटलाईनच्या बाहेर पण जायला नको. ओके ओके. टीथला कोणता कलर देऊ रे बाळांनो मी? White. व्हाईट द्यायची काही गरज आहे का? ऑलरेडी व्हाईट आहे ना इकडे. मग टंग रेड करा. यस, व्हेरी गुड, शाबाश. किसने बोला ये? मी म्हणजे कोण? नीली का. अच्छा, व्हेरी नाईस. तुझं हुशार मुलगी आहे तरी. इतकी हुशार कशी काय? पहिल्यापासून आहे का? माझ्याकडे क्लास लावल्यानंतर झाली? आय डोंट नो. अच्छा, मला वाटलं आधीपासूनच हुशार आहे. हेअर्स काय कलर? ओके, यहाँ पर ये व्हाइट क्यों छोड़ा होगा मैंने? गेस एनीबडी? ये टंग के ऊपर ये जो व्हाइट का स्पॉट रखा है मैंने, सर्कल छोटा सा, क्यों रखा होगा? गेस गेस. अरे कौन है जीनियस? नहीं कोई यहाँ पर? कौन जीनियस है, कौन बता सकता है? बताओ. लाइट रिफ्लेक्शन. यस, परफेक्ट, वेरी गुड अंजना, गुड बॉय. ओके, टीथ को मैंने वैसे व्हाइट रखा है. अब हेयर को कौन सा कलर दूं मैं? ब्लैक. ओके, ब्राउन भी होते हैं ना कभी कभी हेयर, है ना? ब्राउन दे दो या ब्लैक दे दो, दोनों भी चल सकते हैं, लेकिन मैं अभी ब्लैक ही दूंगा. What did you do? Why did you color it black? It's okay, just color. Apply very properly. Okay, it should not go outside of The line. outline. खूप हळूहळू कलर करा, एकदम घाई करू नका. घाई केली की मग काय होणार आहे, आउटलाईनच्या बाहेर कलर जातील, तरी खूप वाईट दिसते ते. शांततेने करा एकदम. ओके, अब देखो ये जो कपड़े हैं उसको आप आपके चॉइस के कलर दे सकते हो, है ना? जो भी आपको कलर पसंद हो, देयर इज नो कंपल्शन.
देखो ये मैंने मेरे चॉइस के कलर दिए, आप आपकी चॉइस को दे सकते हैं। ओके, मैं कंप्लीट कर चुका हूँ मेरा कलरिंग। शाबाश शिवाय, वेरी गुड। ओके अंजने, वेरी गुड, करो कंप्लीट करो। ओके अनय, कौन से कलर यूज किए तुमने, क्रेयॉन है क्या? अनय कलर कुठले तुझे? अनम्यूट युअर सेल्फ, अनम्यूट युअर सेल्फ। अनय अनम्यूट युअर सेल्फ। अनय छान झालंय तुझं, आवाज येत नाही तुझा, अनम्यूट कर. Oh my gosh. Look at that. हाँ पेस्टल कलर केले मैंने, पेस्टल कलर केलंय. ऑइल पेस्टल्स. ऑइल पेस्टल आहे ना? ओके, थोडेसे डार्क वापरत जा, खूप फिके झाले ते. ओके, ओके. नेक्स्ट ड्रॉइंगला काही प्रॉब्लेम नाही. ओके झालं की सांगा मला, डन 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 डन. डन 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 डन. आणखी कोणाचं झालंय बघा. डन 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 डन. वेरी गुड निलिका. निलिका ये डबल चिन हो गई तुम्हारी. Done, 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 done. Yeah, I just realized that while I was coloring, I accidentally forgot to erase. अरे यार, वेरी गुड, नॉट नॉट बैड. ओके Done, 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 done. सनी सनी, अरे सनी ये कलर किया का तुमने, स्किन टोन केला का सनी ने? Okay, what happened? Oh, बाय, वेरी गुड. creepy. अंजासी चालू आहे का तुझं, झालंय? It's okay. It's creepy, but it's okay. It is okay, Sunil. I forgot also. Drawing झालं का आपले? अंजासी दाखवलं का? Class is अंजासी done. दाखवलं का? अंजासी Almost झालाय. ओके, कर कर पूर्ण कर. Creepy. क्लास संपलं का? नाही नाही संपला नाही अजून, थांबा अजून. पण माझं ड्रॉइंग ऑलरेडी डन. हो झालं, सगळ्यांचं झालं की मग संपू आपण. ओके डन डन. अरे वाह अंजने, व्हेरी गुड. शिवाय, व्हेरी गुड.
ओके, मग कसं एन्जॉय केलं ना तुम्ही? आवडलं का तुम्हाला ड्रॉइंग? Yes. हो सर्वांनी एन्जॉय केलं ना क्लास? Yes. ओके, पॅरेंट्स आहेत तिथे, मी थोडं पालकांशी बोलू इच्छितो. आहात का सर्वांचे पालक असतील ना तिकडे? Okay, I'll get my mom. 1 minute. I'll get daddy. Okay. No. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. हा झालं, that's okay. तू ते कम्प्लीट कर. दाखवलं का ड्रॉइंग? आनंद व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, सर्वांना नमस्कार. पालकांना मी आधी, मला माहिती नाही पालक सगळे होते की नाही, म्हणून मी डायरेक्ट मुलांशी बोललो. मी चित्रकार रवी भागवत, श्रीरामपूरला असतो मुळात. श्रीरामपूरला माझी रंगलहरी आर्ट अकॅडमी आहे. गेल्या साधारण एक 13 वर्षांपूर्वी मी इस्टॅब्लिश केलेली आहे. तेव्हापासून मी क्लासेस घेतो. कोरोना काळापासून मी ऑनलाईन आलो. जेव्हा कोरोना पिरियड आला त्यावेळेस आपल्याला फिजिकल क्लासेस बंद झाले, त्यामुळे मला मग ऑनलाईन जावं लागलं आणि तेव्हापासून खूप छान प्रतिसाद मिळाला. आपल्या याच्यात अंजासी म्हणून जे स्टुडंट आहेत, ते जे पप्पा आहेत सुशील सर, त्यांनी सुरुवातीला आम्ही एक अमेरिकेची एक बॅच पूर्वी केली, त्यावेळेस पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता. मध्यंतरी ती बंद झाली. आज संगीता मॅडम यांनी खूप इनिशिएटिव्ह घेतलं छान, त्यांच्यामुळे जी बॅच कंडक्ट होऊ शकली. तर त्यामुळे म्हणजे ती सर्वप्रथम संगीता मॅडम यांचे आभार मानतो या बॅच बद्दल. छान बॅच कंडक्ट झाली. आणखी विद्यार्थी जोडतील. तुम्हाला कसं वाटलं तुमचा फीडबॅक द्या. आणि माझी रिक्वेस्ट राहील, तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही थोडं रेफरल, जर लोकांना आणखी तुमचे कोणी कलिग्स फ्रेंड्स रिलेटिव्ह असतील कोणी तिकडचे, म्हणजे आपले एक छानशी 10 पेक्षा जास्त जर मुलं झाले तर एक बॅच चांगली रन करता येईल. आणि ही बॅच कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे ही बॅच अशी आहे की मी ही 12 महिने चालवती बॅच. जशी माझी एक भारतातली एक बॅच आहे, पण ती थोडी दुपारच्या वेळेत असते, त्यामुळे तुम्हाला ती शक्य होणार नाही. तर ती मी 12 महिने चालवतो. आपल्या बॅचचा जो सिलेबस आहे ह्याच्यात मी स्पेशली काय घेणार आहे, ह्युमन फेसेस असतील, ह्युमन बॉडी असेल, त्यानंतर ॲक्शन्स असतील वेगवेगळ्या ॲक्शन्स, त्याच्यानंतर रिॲक्शन्स असतील, चेहऱ्याचे हावभाव वगैरे, या गोष्टी मी शिकवणार मुलांना कार्टूनच्या माध्यमातून. आणि याशिवाय फ्लावर्स असतील, ॲनिमल्स असतील, किंवा तुमचे कार्टून कॅरेक्टर्स असतात. कार्टून कॅरेक्टर्स जे आपण याच्यावर बघतो, चॅनल्सवर वगैरे बघतो, जे मुलांना स्पेशली आवडतात ते. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ड्रॉइंग्स. याच्याशिवाय आणखी एक ॲटम असेल, तो असेल कॅलिग्राफी. म्हणजे आपल्या क्लासमध्ये तयार झालेला मुलगा, तुम्हाला शाळेत ज्यावेळेस कधी प्रोजेक्ट करायला सांगतात मुलांना, बऱ्याच गोष्टी करायला लावतात, तर ते इंडिपेंडेंटली स्वतः करतील याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. कारण माझे भारतातले जे विद्यार्थी आहेत आतापर्यंत घडलेले, त्यांच्या पालकांना स्वतः प्रोजेक्ट, म्हणजे बऱ्याचदा असं असतं की पालकांना प्रोजेक्ट करून द्यावं लागतं मुलांना. नाही, शाळेत जरी सांगितलं तरी पालकांना हेल्प करावी लागते, पण ती करण्याची गरज नाही पडणार जर साधारण एक 2-3 महिने जरी मुलांनी कंटिन्युअस क्लास केला. बऱ्याचशा गोष्टी मी याच्यात त्यांच्याकडून करून घेतो. आता पण तुम्ही बघितलं असेल की आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट केली, सगळ्यांनी अगदी छान केलंय. म्हणजे तुम्हाला दिसायला क्लिअर दिसतंय, आवाज क्लिअर येतो सगळ्यांना, त्यामुळे सगळे करतात, मला अशी अपेक्षा आहे. म्हणजे आतापर्यंतचा अनुभव आहे. तर ह्या बॅचमध्ये मी काय करणार की अचानक जरी समजा तुम्हाला 1 महिना तुम्ही केला आणि अचानक तुमचं काही फंक्शन आहे किंवा तुम्ही कुठे बाहेर जाणार आहे आणि तुम्हाला महिनाभर स्किप करायचं आहे, त्यानंतर तुम्ही रिजॉईन केलं तरी तुम्हाला असं वाटणार नाही की आपला सिलेबस कुठं मिस झाला किंवा काय. मी प्रत्येक दिवशी नवीन वेगवेगळे चित्र घेतो आणि त्या चित्रातून त्याची प्रॅक्टिस वेगवेगळ्या प्रकारे करून घेतो. म्हणजे त्याने अचानक मिस केला आणि परत रिजॉईन केलं तरी ते परत त्या दिवसापासून ते कंटिन्युएशन वाटेल. आपलं चुकलं किंवा आता समजा तरी उद्या तुम्हाला 4 दिवसानंतर तुमचे कोणी फ्रेंड आहे, कोणी म्हणले की आम्हाला जॉईन करतात, त्या डे फर्स्ट पासून त्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळालं आणि ते प्रत्येक गोष्ट वेगळी असणार आहे. त्यामुळे तसं काही टेन्शन नाही. आपलं असं नाही की सिलेबस असा फिक्स केलेला आहे मी आणि ते आता झालं तर नवीन बॅचमध्ये कोणी घेता येणार नाही. 12 महिने ही बॅच कंटिन्यू चालणार आहे. त्यासाठी मी ऑफर पण ग्रुपला दिली आहे. मी पूर्ण एकदा ओरली सांगतो. मंथली फी आपली 3,000 रुपये आहे. संगीता मॅडमने तुम्हाला सांगितलंच असेल. आणि जर समजा तुम्ही 6 महिन्याची फी एकाच वेळी पे करणार असाल तर तुम्हाला मी 1 महिन्याचा डिस्काउंट देणार आहे. आणि जर तुम्ही 1 वर्षाची फी म्हणजे ॲडव्हान्समध्ये द्याल तर तुम्हाला 2 महिन्यांचा ऑफ मिळेल, म्हणजे आपले डिस्काउंट मिळेल. म्हणजे तुम्हाला फक्त 10 महिन्याची फी भरायची आहे आणि 6 महिन्यांच्या ऐवजी फक्त 5 महिन्यांची भरायची. आणि जर तुम्ही मंथली बेसिस भरणार असाल तर ते यूज म्हणजे ठरल्याप्रमाणे आपले 3,000 असतील. याशिवाय आणखी एक विनंती होती सगळ्यांसाठी की आता हे सुशील सर आहेत ते टेक्सासचे ॲक्च्युली,
आता तुमच्याकडची जी टाइम झोन आहे तो 1 तास अलीकडे आहे त्यांच्यापेक्षा. नाही सॉरी, पुढे आहे ना बरोबर. एक तर. हम्म. हा 1 तास डिले आहे, बरोबर आहे. तर आपण काय करूयात, समजा दोघांचा मध्य साधण्यासाठी मी होतो, त्यांचे पण आणखी काही फ्रेंड्स वगैरे आहेत, ते इच्छुक आहेत क्लास करायला. तर माझं असं म्हणणं होतं की मी इथे 7:30ला जी बॅच घेतो तर तिकडे ती 8ला असते, बरोबर. 6:30ला घेतो, ती तुमच्याकडे 8 वाजता असते. तर फक्त ती 7:30ला जर मी इथे घेतली तर तुमच्याकडे 9ला होईल. तर 9ची वेळ चालेल का सकाळची? म्हणजे जर सगळ्यांचा मध्य, त्यांचा पण मध्य त्यांना पण चालेल, कारण त्यांच्याकडे 8 वाजले असतील आणि तुमच्याकडे 9 वाजले असतील. तर ते चालत असेल तर म्हणजे चांगला होईल, म्हणजे दोघांचा मध्य होईल, तिकडचे पण विद्यार्थी आपल्याला कनेक्ट करता येतील. किंवा जर संध्याकाळी जमत असेल सगळ्यांना तर तेही चालेल. हा, तो एक ऑप्शन आहे. संध्याकाळी जमेल का? मी ते विसरलो बोलायचं. शनिवारी रविवारी संध्याकाळी जमेल का? कुणाला काही अडचण असते का? संध्याकाळी अवघड होईल कारण अधिकतर कुठेतरी आम्ही बाहेर असतो. ओके ओके ओके. सकाळचा वेळ कसा तरी पोरांना लवकर उठण्याची पण एक हे लागून जाते. कुठेतरी बर्थडे असतो, कुठेतरी काय असतं, नेमकं शनिवार रविवार संध्याकाळी असं होतं. बरोबर. पोरांचेच असतात अर्थात. हा हा आणि बाहेर गेले की परत टायमावर येऊन क्लास जॉईन Commitment करणं, असतं तसं. कमिटमेंट राहून नाही जात. सकाळी सर्वात बरं चालेल, बघूयात त्याबद्दल आपण नंतर विचार करू. आणि सध्या 9 वाजता चालेल म्हणजे आम्हाला आमच्या EST ला 9 वाजता, CST 8 वाजेल सकाळी, त्यांना पण पुरेसा टाइम आहे. येस येस येस, मग काय हरकत नाही. सध्या आपण Yes. रन तर करू मॅच, त्यानंतर हो, मग हो. बघूयात पुढे, आहे की नाही. तर मला तुमचा फीडबॅक ऐकायला आवडेल, म्हणजे कसा झाला क्लास वगैरे, मुलांनी एन्जॉय केला की नाही. तुम्ही ग्रुपवर सांगितलं तरी चालेल, आपण कंटिन्यू करूयात. हा डेमो सेशन आहे असं धरून चला. मी लिंक टाकलीच आहे. आणि या व्यतिरिक्त मी हा जो आजचा क्लास झाला याची रेकॉर्डिंग मी शेअर करतो. तुम्हाला दाखवायची असेल, तुम्हाला पाठवायची असेल ती. हा रेकॉर्डिंग पण तुम्ही शेअर करून दाखवू शकता की कसं शिकवतात काय नाही. मग त्यानंतर आपल्याला विद्यार्थी मिळतील. ओके, चालेल. मला छान वाटलं सर्वांशी. मुलं तुमचे छान आहेत, सगळे गुणी आहेत, गोड बोलतात. थँक्यू. थँक्यू. येस येस. Just उद्या मुख्य म्हणजे योगायोगाने सगळी मराठी मुलं आहेत, त्यामुळे मुलांना मराठीतली वाक्य जरा कानावर पडतात थोडी. मराठीचा पण क्लास होतो एक्स्ट्रा. गुड गुड, चालेल. हा बोला बोला. हिंदीवाला कोणी आलं तर मी जरूर सांगेल. हो बरं, हिंदी सगळ्या मुलांना कळते ना तशी. मी मध्ये हिंदी पण बोललो. मला थोडं थोडं येतं, थोडं पण इथे ना थोडं थोडं येतं. हा अरे वा, कोण बोललं थोडं थोडं? व्हेरी गुड. असे अच्छा, त्याला पण येते. बाकी सगळ्यांना पण कळते ना हिंदी, सगळ्यांना जर बोललं तर. म्हणजे थोडं थोडं म्हणजे मला मराठी खूप नाही माहिती. मराठीच प्रिफर करू आम्ही. थोडस इतकं नाही जमत, थोडस जमत हिंदी. नाही काय होतं, माझी ती दुसरी एक बॅच आहे ना, ती टोटल मध्ये चालते ना. माझ्या बऱ्याचशा बॅचेस हिंदीत असतात ऑनलाईन, कारण भारतातल्या बऱ्याच ठिकाणचे आहेत ना. हो, पण मग मुलांना पण सवय होऊन जाते, चांगलं असतं ते. ते काही हरकत नाही, कारण मराठी समजणाऱ्या मुलांना हिंदी कळते. बोलण्याचा प्रॉब्लेम असू शकतो, पण कळायला नसेल मग कदाचित तसं. आणि चालतंय. तेवढंच हिंदी पण एक learning होईल ना, आपली नॅशनल लँग्वेज पण कळते थोडी. हा चला, तो एक बेनिफिट होईल, आहे का? थँक्यू रवी सर. अरे वेलकम. चला, छान केले सर्वांनी. आता हे बघा, मी ग्रुपमध्ये माझं हे चित्र शेअर करणार आहे. ओके, तुम्ही पण तुमचं चित्र फोटो काढायचा, व्यवस्थित शेअर करायचा. पण तो शेअर करताना कसा करायचा आहे, विथ युअर सेल्फी. ओके, म्हणजे असं चित्र असं करायचं का, तर ते कुणी काढलं ते पण कळायला हवंय. आणि उद्याच्या सेशनच्या म्हणजे पहिलं आपलं उद्याचं जे सेशन होईल त्याच्यात मी पहिले 5 ते 10 मिनिटं रिव्ह्यू करेल. म्हणजे कुणी कसं चित्र काढलं, त्याच्यात काही सुधारणा करायची असेल तर ती करूयात आपण, आणि मग ते पुढे सांगेल. चालेल, तर मग आजच्यासाठी थांबूयात. मी ग्रुपला तुम्ही पण टाका. ओके, चलो, गुड बाय, थँक्यू, रिअली एन्जॉयड इट. सी यू टुमारो. बाय. बाय बाय. बाय बाय. वेट सांग ना. थँक्यू.